नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या आनंदी वास्तू या चॅनलमध्ये. मित्रांनो, गरिबी दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रात काही प्रभावी उपाय सुचवले गेले आहेत. हे उपाय आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा आणण्यास आणि आर्थिक स्थिती सुधारण्यात मदत करू शकतात. खाली 7 दिवसात गरिबी दूर करण्यासाठी काही सोपे वास्तू उपाय दिले आहेत. नंबर 1. मुख्य दरवाजा स्वच्छता आणि सजावट. मुख्य दरवाजा ही सकारात्मक ऊर्जेचे प्रवेशद्वार असते. दरवाजाभोवती असलेली अस्वच्छता, तुटलेले कडेलोट किंवा कुलूप दुर्लक्ष करू नका. मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवा आणि शुभ चिन्हे जसे की स्वस्तिक, ओम किंवा शुभ लाभ लावा. तिजोरीची योग्य दिशा. तिजोरी किंवा पैसे ठेवण्याची जागा नेहमी उत्तर दिशेला किंवा ईशान्य दिशेला ठेवावी. तिजोरीत लाल किंवा पिवळ्या रंगाचा कपडा ठेवून पैसे किंवा दागिने ठेवावेत. हे धनवृद्धीला प्रोत्साहन देते. कुबेराची पूजा. कुबेर धनाचे देव मानले जातात. दररोज कुबेर यांची पूजा करून त्यांना कमळाचे फूल आणि केशर अर्पण करा. यामुळे घरात धनप्राप्तीचा मार्ग खुला होतो. आरसा योग्य ठिकाणी लावा. आरसा ही वस्तू शास्त्रातील महत्त्वाची गोष्ट आहे. उत्तर किंवा ईशान्य दिशेला आरसा लावल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि धनवृद्धी होते. आरसा नेहमी स्वच्छ ठेवा. तोडकसर टाळा. घरातील तुटलेल्या वस्तू, तडकलेली भांडी किंवा तुटलेले काचेचे तुकडे घरात ठेवू नका. अशा वस्तू नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. तुटलेल्या वस्तू लगेच दुरुस्त करा किंवा घरातून काढून टाका. धूप आणि दीप प्रज्वलन. दररोज घरात सकाळी आणि संध्याकाळी गूळ, लोबान आणि कर्पूर यांचा धूप लावा. मुख्य दाराजवळ दिवा लावणे शुभ मानले जाते. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. अन्नाची योग्य काळजी घ्या. अन्नाचा अपमान टाळा आणि अन्न साठवून ठेवण्यासाठी ईशान्य दिशेचा उपयोग करा. अशा जागेत अन्न ठेवले की घरात संपत्ती टिकून राहते. तुळशीचे रोप लावा. घराच्या ईशान्य दिशेला तुळशीचे रोप लावणे शुभ असते. रोज तुळशीला पाणी द्या आणि दीप घाला. तुळशीची उपस्थिती घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. पाण्याचा योग्य वापर करा. पाण्याचे टँक किंवा नळ गळत असल्यास त्वरित दुरुस्त करा. पाण्याचा अपयोग केल्यास आर्थिक अडचणी येऊ शकतात. लक्ष्मी यंत्र आणि शंख स्थापना. घराच्या मंदिरात लक्ष्मी यंत्र किंवा शंख ठेवा. रोज शंख वाजवा आणि लक्ष्मी यंत्राची पूजा करा. यामुळे घरात लक्ष्मीचे वास राहते. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.